श्रावण महिन्यात बेलपत्राव्यतिरिक्त या खास वनस्पतीची पूजा केल्यास होईल मोठा फायदा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्रावण महिन्यात अशी कोणती खास वनस्पती आहे की तिची पूजा केल्यानं आपलं नशीब चमकतं. तर मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला एक अत्यंत अनन्यसाधारण व पवित्र असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या मंगलमय काळात संपूर्ण निसर्ग हिरवागार झालेला असतो आणि भाविक मोठ्या भक्तिभावानं भगवान शिव यांची आराधना करण्यात तल्लीन झालेले असतात. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी भक्तगण विविध भक्तीचे मार्ग अवलंबतात. त्यापैकी शिवलिंगावर जलाभिषेक करणे आणि त्यांना प्रिय असलेली पाने व फुले अर्पण करणे हा पूजेचा एक अत्यंत प्रमुख भाग मानला जातो. अनेकदा पूजेचा विचार करताना आपण फक्त एकाच प्रकारच्या पानाचा विचार करतो, परंतु वास्तुशास्त्र आणि जुन्या धार्मिक मान्यतेनुसार केवळ एकाच पानावर अवलंबून न राहता इतरही काही अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या वनस्पतींची उपासना करणं मानवी जीवनात अफाट सुख, समृद्धी आणि मानसिक शांती घेऊन येतं. या विशेष काळात जर आपण श्रद्धेने काही विशिष्ट वनस्पतींची पूजा केली तर जीवनातील सकारात्मकता मोठ्या प्रमाणात वाढते आणि घरातील अकारण येणारे वास्तुदोष नष्ट होण्यास मदत मिळते. यंदाच्या 13 ऑगस्टला येणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. त्याची सांगता सप्टेंबरमध्ये होणार आहे. या पूर्ण महिन्यामध्ये बेलपत्र या वनस्पतीला एक वेगळं आणि अनन्यसाधारण स्थान दिलं जातं. वास्तुशास्त्रानुसार ज्या वास्तूमध्ये किंवा घराच्या अंगणात बेलाचं रोप लावलं जातं तिथले सर्व प्रकारचे वास्तुदोष समूळ नष्ट होतात. महादेवाला बेलाची पानं अत्यंत प्रिय असल्यामुळे या विशेष दिवसात बेलाच्या रोपाची निष्ठेने पूजा केल्यास भाविकांना विशेष आध्यात्मिक फळ मिळतं. ज्या भाविकांना आपल्या घरात हे पवित्र रोप नव्याने लावायचं आहे त्यांच्यासाठी हा महिना सर्वोत्तम आणि शुभ काळ मानला गेला आहे. या काळात रोप लावल्यास नेहमीपेक्षा दुप्पट लाभ मिळतो अशी दाट शक्यता आहे. या वृक्षाचं महत्त्व खरोखर इतकं अफाट आहे की त्याच्या मुळापासून ते खोड आणि पानांपर्यंत प्रत्येक भागाची साक्षात शिवस्वरूप म्हणून पूजा केली जाते. घरात हे रोप नेहमी ईशान्य दिशेला किंवा देवघराजवळ अत्यंत पवित्र ठिकाणी ठेवण्याचा सल्ला जाणकारांकडून दिला जातो. फक्त बेलपत्राव्यतिरिक्त आणखी 2 महत्त्वाच्या वनस्पती महादेवाला अत्यंत प्रिय असल्याचं शास्त्रात नमूद केलं आहे. त्यापैकी एक म्हणजे शमी ही वनस्पती होय. सर्वसाधारणपणे शमीच्या रोपाचा थेट संबंध शनिदेव यांच्याशी जोडला जातो. मात्र पौराणिक शास्त्रानुसार आणि कथानुसार शनिदेव हे स्वतः महादेवाचं परम व निष्ठावान भक्त आहेत. त्यामुळं शमी रोपाची पूजा केल्यानं महादेव देखील अत्यंत प्रसन्न होतात. ज्या व्यक्तींना सध्या आर्थिक अडचणींचा मोठा सामना करावा लागत आहे किंवा करिअर प्रगतीच्या वाटेवर सतत अडथळीत आहेत त्यांनी या पवित्र महिन्यात शमी वृक्षाची उपासना केल्यास त्यांना मोठा फायदा होतो. यामुळं कुंडलीतील शनिदोष दूर होण्यास मदत मिळते आणि घरातील आर्थिक चणचण कायमची संपुष्टात येते. यासोबतच आक या वनस्पतीची पूजा करणं देखील तितकंच फलदायी व शुभ मानलं जातं. महादेवाला आकाची फुले अत्यंत आवडीने आणि विशेष तत्वाने अर्पण केली जातात. या पूर्ण महिन्यात आकाच्या रोपाची आराधना केल्यानं व्यक्तीच्या सभोवताली असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरातील जुने आजारपण दूर होऊन एक नवीन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि जीवनात येणाऱ्या अनेक अज्ञात अडथळ्यांपासून संपूर्ण कुटुंबाचं रक्षण होतं. वरील बाबतीत नमूद केलेल्या वनस्पती आणि त्यांच्या पूजेचं महत्त्व हे पूर्णपणे पारंपरिक धार्मिक समजुती व वास्तुशास्त्राच्या मान्यतेवर आधारित आहेत. प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक श्रद्धेनुसार या उपायांचा अवलंब करावा. निसर्गातील झाडांचं जतन करणं आणि त्यातून आपल्या मनाला आध्यात्मिक शांती शोधणं हा या सर्व प्रक्रियेमागचा एक अत्यंत सकारात्मक आणि चांगला संदेश असू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.